आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत खाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार, आम्ही सारे खवय्ये किचन किंगच्या आजच्या भागात मी संकर्षण तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय. किचन किंग ही नवीन सिरीज घेऊन आज आपण आलोय डोंबिवली पूर्व भागातल्या एका नवीन घरी. जाऊयात तिथे, आज पाहूयात आपल्यासोबत कोण किचन किंग आहे, मारूयात त्याच्याशी खूप गप्पा आणि तुमच्यासाठी पाहूयात नवीन रेसिपीज. चला, आम्ही सारे खवय्ये किचन किंगच्या आजच्या भागात आपल्यासोबत आहेत समीर काटे. तुमचं खूप मनापासून स्वागत. धन्यवाद. इथे राहता तुम्ही डोंबिवली पूर्व भागात? हो, डोंबिवली पूर्व. कधीपासून? तरी 10 वर्ष झाली. 10 वर्ष झाली. बरं, कोण कोण असतं घरी? घरी आई बाबा, अजून माझी लहान बहीण आहे. बरं, मी एक. बरं, एवढे जण असतात घरी. हो. आणि शिक्षण काय झालंय? माझं HEC पास झालोय. सेकंड इयरला ॲडमिशन आहे माझं घेतलेलं. आणि आता हॉटेल मॅनेजमेंट केलंय मी. हॉटेल मॅनेजमेंट केलंय. बरं, मग आता ह्याच्यात पूर्ण व्यवसाय म्हणून तुला पाहायचं या क्षेत्राकडे? हो, व्यवसाय म्हणून पाहिजे. आता मी बिझनेस पण चालू करतोय माझा आताच. बरं, येत्या काही दिवसात? हां, येत्या काही दिवसात. का पण ही आवड तुला कशी निर्माण झाली? म्हणजे तू कोणाचं पाहायचंच म्हणून तुला हे आवडतं का तुला स्वतःलाच आवडायला लागलं उपजत? नाही, लहानपणापासून बघत आलेलो आहे मी. बरं. आई पण करते, बाबा पण करतात. त्यांच्याने मला जसं ते ओढ लागली त्यांची. बरं, नाही आई तर आपल्या प्रत्येकाच्या घराघरात करत असते. पण बाबा कसं काय, म्हणजे त्यांचा व्यवसाय होता माझ्या आजोबांपासून तो चालत आलेला आहे व्यवसाय. अरे वा, म्हणजे हे शेफ जे आपल्यासोबत आज आहेत किंवा ज्यांना ही हाऊस आहे ती परंपरागत तुमच्याकडे आलेली आहे. वा वा, क्या बात आहे. लग्न बिग्नाचा काही विचार झालेला आहे? काय विचार झालाय का लग्न झालंय? लग्न झालंय. तुझं लग्न झालंय? हो. किती वर्षांपूर्वी? 1 वर्ष झालं आता मे मध्ये. तुझं वय काय मित्रा? 24. अरे माझं 26 आहे आणि तुझं लग्न होऊन 1 वर्ष झालंय. हो. हा, लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज. हसू जे आहे ते सांगताय लव्ह मॅरेज आणि शब्द जे आहेत ते सांगतात अरेंज मॅरेज. बरं, हरकत नाही, आम्ही आपलं त्याच्यात काही फार खोलात शिरणार नाही. पण मग तुझ्या बायकोला ही सगळी आवड आहे, तुझं हे करतोस तिला आवडतं? हां, आवडतं. घरी तू सगळ्यांना पदार्थ करून खायला घालतोस? हो, देतो. काय तुझ्या हातची खूप अशी एक चांगली डिश तू करतोस जी तुझ्या बायकोला खूप आवडते? हां, ते नॉनव्हेज असती करून आमच्या घरात फेमस आहे. माझ्या बाबा लहानपणापासून तुमच्या घरात फेमस आहे नॉनव्हेज? म्हणजे लहानपणापासून म्हणजे बघत आलोय की नॉनव्हेज हा पदार्थ फार बनवला जातोय आणि खाल्लाही जातोय आमच्या घरामध्ये. बरं. तर नॉनव्हेज हा आवडतोच आणि माझी मिसेस पण नॉनव्हेज पण छान करते आणि मी पण करतो. छान करतोस? बरं, ती जास्त चांगलं करते का तू जास्त चांगला करतोस? ऑफकोर्स मी करतो. ऑफकोर्स मी करतो असं तू म्हणतोस का ती पण म्हणते? ती पण म्हणते. पण आम्हाला एक तक्रार आहे बाबा तुझ्याविषयी. काय माहिती का, माणसाने हाडाचा शेफ असावं, काही प्रश्नच नाही, म्हणूनच आम्ही तुमच्याकडे आलोय. पण माणसाने हाडाचा खवय्ये असलं पाहिजे. ते काही तुझ्या एकंदरीत शरीरयष्टीवरनं दिसत नाहीये. हा, तर आता एक थोडा शेफ कडनं खवय्येगिरीकडे पण लक्ष दे. म्हणजे कसं असं असलं पाहिजे, तंदुरुस्त पाहिजे की नाही? बरं, आता पुढचे काय प्लॅन्स आहेत तुझ्या? म्हणजे तुला हे प्रोफेशनली आवडतं, मान्य आहे मला, पण मग तुला ह्याच्यात करिअर करायचंय का अजून ह्याच्यात काही तुला वेगळं करायची इच्छा आहे? करिअर तर करायचंच आहे आपल्याला. आपल्याला नाही रे, तुला. हां, म्हणजे मला. हां, करिअर तर करायचंच आहे मला. पण आता माझं विचार चालू आहे की आता बिझनेस करावा आता. बरं, आता तू प्रोफेशनली या क्षेत्राकडे पाहतोयस हे मला कळलं. पण समजा तू हे व्यवसाय म्हणून घेतलं नसतं, स्वीकारलं नसतं, तर तू काय केलं असतं? तर जॉब बघितला असता. कुठल्या क्षेत्रात? हॉटेल क्षेत्रात, नाहीतर IT फील्ड, कॉम्प्युटरच्या ह्याच्यात पण गेलं. आवड आहे मला पण. बरं, वा वा, क्या बात आहे. आणि आता मला एक सांग की ह्या क्षेत्राकडे तसं खूप कमी लोक वळतात, हल्ली खूप वळायला लागलेत. पण आता कारण रिस्क आहे, कॉम्पिटिशन आहे, सगळ्याच वेगळ्या क्षेत्रांमध्ये आहे. पण तू जे हे इकडे आलास याचं श्रेय तू कोणाला देशील? आई वडिलांनाच देणार आहे, कारण की त्यांनी मला सपोर्ट केला. ते म्हणाले की तुला ज्याच्यात आवड आहे तू ते कर. बरं, मग मी ही लाईन चूज केली हॉटेल मॅनेजमेंटची करायची. आणि आता तू जे करतोयस त्यात तू समाधानी आहेस? हो, समाधानी आहे. आता मला सांग, आज ज्या तू रेसिपीज करशील, कुठल्या 2 असतील 3 असतील, त्या तू कुणासाठी करशील किंवा कुणाला डेडिकेट करशील? ऑफकोर्स माझ्या बायकोला. ऑफकोर्स माझ्या बायकोला? का रे? आता सर्वस्वी तीच आहे ना. सर्वस्वी तीच आहे. मग आता काय आई बाबा नाही? आई बाबा पण आहेत, पण
बरं म्हणजे तिचा बरं पहिला प्रेफरन्स बायकोला, कारण नवीन नवीन लग्न झालेलं आहे म्हणून. हा ठीक आहे, हरकत नाही. मग आम्ही एक काम करू, 10 वर्ष झाल्यावर परत येऊ खवय्याचा एक सीझन घेऊन, मग बघू तेव्हा तू कोणाला डेडिकेट करतोस. बरं आणि मला सांग, तिला आवडणारी अशी कुठली डिश जी तू पहिल्यांदा ट्राय केलीस? गाजरचा हलवा. गाजराचा हलवा? हो. अरे गाजराचा हलवा ही आईने मुलासाठी राखून ठेवलेली डिश आहे, नवऱ्याने बायकोसाठी नाही. तू कसं काय केलास त्याच्यासाठी? म्हणजे एक दिवस आम्हाला ऑर्डर होती आम्हाला. हां त्याच्यामध्ये पप्पांचा कॅटरिंगचा बिझनेस आहे आमचा. बरोबर. त्याच्यामध्ये मी स्वतःच बनवली होती ती डिश. तर तीच प्रेझेंट केली. मी केलेली असं. बर. तिला खूप आवडली आणि थोडं आपलं हे पण बसतो ना जरा, आपला एक काय म्हणजे काय बसतो ना, म्हणजे काहीतरी केलेलं आहे. मग तू धक्का दिलास तिला? धक्का दिला. कशी दिलीस? अशी देताना काही वेगळी स्टाईल वगैरे? नॉर्मल. कसं आपलं दाखव ना. जस्ट अशी दिली. हो, तिला आवडली का मग ती खूप? हो यस. वा वा, क्या बात आहे. आम्हाला बरं वाटतं तुझ्याशी गप्पा मारताना, पण आपल्याला इतक्याच गप्पा किचन मध्ये मारायच्यात आणि तिकडे चांगल्या रेसिपीज करून दाखवायच्यात प्रेक्षकांना. हो ना? रेडी आहेस ना? येस रेडी. किचन किंग व्हायचं आज तुला? हो. रेडी आहेस ना? येस. एकदम फुल टू ना? एकदम. हा, काय आपली पहिली रेसिपी आहे? मेक्सिकन टोमॅटिलो सूप. मेक्सिकन टोमॅटिलो सूप कुठून शिकलात आपण? असं एक दिवस घरात बसलेलो होतो, तर असं विचार केला की ब्रोकोली घरात आहे. बरं. आणि ग्रीन टोमॅटो पण होता घरात. तसं हिवाळ्याचे दिवस, थंडीत, आणि आता पावसाळा पण आलेला आहे. बरोबर. हो. तर पावसाळ्यामध्ये कसं घसा कधी कधी आपल्या सर्दीमुळे खवखवतो. तर आपण विचार केला की आपण आलं पण टाकलं तर एकदम बेस्ट होईल. बरं, काहीतरी असं कॉम्बिनेशन होईल जे आपल्याला घशाला चांगलं असेल आणि प्यायला चांगलं असेल. बरं, व्हेरी गुड. काहीतरी वेगळं हे याच्या साहित्यावरूनच एकंदरीत वाटतंय, पण नेमकं याचं साहित्य काहीतरी आम्हाला सांगा आता. ग्रीन टोमॅटो, स्वीट कॉर्न्स, ब्रोकोली, रेड सिमला मिर्च, आलं, कांदा, बरं, लसूण, मिरे, कोथिंबीर, लिंबाचा रस, तिखट, हळद आणि मीठ. मेक्सिकन टोमॅटो सूपसाठी लागणारं साहित्य आपण पाहिलं. आता आपल्याला कृती करायची. बरोबर. तयार असेल समीर? हो. आधी काय करायचं? आता पहिले लसूण घ्यायचा. लसूण घ्यायचं. बरं. लसूण किती घेतलं आपण? थोडा. बरं, एक अर्धा चमचा लसूण घेतला साधारण. आता आपलं आलं द्या. आलं. ओके. आता आपल्याला टोमॅटो घ्यायचे. हिरवे टमाटे. हो. बरं. ह्याच्या जागी आपण लाल टमाटे घेतले तर चालतात? ते आपलं टोमॅटो सूप होतं तेच नॉर्मल तोच प्रकार होईल. हो की नाही? आपल्याला काहीतरी वेगळं करायचं म्हणून आपण हे टोमॅटो घ्यायचं. आपण आता टोमॅटो घातलेत. आता काय करायचं? आता आपण कोथिंबीर टाकूया. थोडी घालूया मी? हो चालेल. एरवी तू घरात जेव्हा स्वयंपाक करतोस किंवा एखादी रेसिपी ट्राय करत असतोस, तेव्हा आज जसा मी तुझ्याशी गप्पा मारायला इथं उभा आहे, घरी कोण असतं? कधी कधी बाबा नवीन रेसिपी करतात, तेव्हा मी करत असतो. कधी कधी बाबा मदत. किंवा मी करत असतो आणि कधी बाबा साईडला उभे असतील तर मला समजत असतं, अरे असं कर, बरं असं कर. बरं. मग त्याच्याने मला कॉन्फिडन्स पण येतो काय करायचं कुठे. बरं. त्याच्याने मी करतो. क्या बात आहे. म्हणजे तू आणि बाबा दोघे मिळून अशा नवीन रेसिपीज ट्राय करत असतो. व्हेरी गुड. आता हे झालं तुला? याला आता आपण वाटण करून घ्यायचं. चला मग आता हे ग्रेव्ही करायची. ओके. सूपसाठी लागणारी. हो. फॅन्टॅस्टिक. मग आपण आता हे हिरव्या टोमॅटोचं जे मिश्रण सगळं तयार केलंय इथे फ्राय पॅनमध्ये, त्याचं आपण आता वाटण करून घेऊया. मेक्सिकन टोमॅटिलो सूपसाठी लागणारं जे वाटण आहे ते आपण तयार करून घेतलंय. आता आपल्याला पुढे काय करायचं? आता आपण तेल तापलेलं आहे आपलं. तेल तापलंय. त्याच्यामध्ये आपल्याला कांदा पहिले टाकायचा. बरं, घ्या. थोडा लाल व्हायला. आता काय लागणार आहे? थोडा कांदा लाल होऊ द्यायचा. परतून म्हणजे त्याच्यात तेलामध्ये लाल होऊ द्यायचा. आता आपला कांदा तर लाल झालेला आहे. बरं. तर आपल्याला याच्यात थोडा लसूण टाकायचा आहे. थोडासा लसूण घालायचं. बरं. हो. थोडं पुरे ना? हां. ओके. पण मला एक सांग, कुठल्या क्षणी तुला प्रकर्षाने असं वाटलं की तू ह्या फील्डकडे प्रोफेशनली वळावं? मी लहानपणी म्हणजे 10वीत 11वीत असेल. बरं. तेव्हा असं ते आपलं टी व्हीवरती ॲड्स यायच्या. बरं. की कॅटरिंगच्या किंवा असं हॉटेल मॅनेजमेंटच्या, की पोरं की वरच्या ह्याच्यावर चाललेत. बरं. म्हणजे त्या क्षेत्रात पदावरती जात आहेत, ते प्रोग्रेस करत आहेत. त्याच्याने मला विचार झाला की आपण पण ह्याच्यात गेलो तर आपण करायला काही हरकत नाही. बरं. तर मी तो विचार केलेला. आई वडिलांची हे घेतली, परवानगी घेतली. मग त्यांनी मदत केली. वा. आता हे छान परतून झालं. त्याच्यामध्ये आपल्याला ब्रोकोली टाक. ब्रोकोली. हे किती घालायचं? सगळं? नाही. ह्याला सॉते करायचं थोडं. एक 5 मिनिटं लागतील ना त्याला? 2-3 मिनिटं बस झाली म्हणजे ब्रोकोली. आता त्याच्यामध्ये स्वीट कॉर्न. आता काय करायचं? याच्यात आपल्याला सिमला मिरची, लाल सिमला मिरची. बरं. ही पण सगळी लागेल? नाही, थोडी.
हे सगळं एकत्रित परतून घ्यायचं का? एकत्रित परतून घ्यायचं. बरं. पाणी, आता याच्यात पाणी घालायचं. हां बस पुरे? हो भरपूर झालं. थोडं मीठ मला. मीठ लगेच घालायचं? हां. तुझं एनिवेज म्हणजे अदरवाईज शिक्षण किती झालंय? माझं HSC पास झालं. 12वी पास. 12वी पास. कुठल्या कॉलेजला? मी आपलं गावाला होतो शिकायला. बरं. कुठलं गाव तुझं? जळगावकडचं. जळगाव. हो. तुला स्वतःला खायला काय आवडतं? मला स्वतःला खायला पनीरचे आयटम जास्त आवडतात. पनीरचे आयटम ते तू करत असशीलच. हां. बरं. तर पाण्याला जरा उकळी येते आपल्या. थोडी हळद थोडी. आता हळद घालायची थोडी. बरं. हळदीचा एक वास यायला लागला लगेच त्याला. हो की नाही? आता काय करायचंय? थोडं तिखट तर टेस्टसाठी. बरं. थोडं. आपण हळद आणि तिखट दोन्ही घातले. हो. आता पुढे काय करायचंय? आपल्याला वाटण टाकायचं त्याचं. ह्याच्यात हे सगळं वाटण घालायचं. हो. बरं. सगळं घालून तेवढं नाही. नाही तू सांगशील तेवढं. मी तुझ्या शब्दाच्या बाहेर नाही मित्रा, तू काळजीच करू नको. बस पुरे ना? हो. बरं. तुला हवा तसा रंग त्याचा आलाय? हो येतोय ना? आता ह्याला काय उकळी येऊ द्यायची? आता एक उकळी येऊ द्यायची. आणि मग उकळी आल्यानंतर आपलं थोडे मिरे टाकायचे वरून. बरं. आणि डिश सर्व करायची. सर्व करायची. बरं, मला एक विचारायचं, आता ही रेसिपी तर तुझी आहे. बरोबर. आपलं तरी एक थोडीशी गुस्ताखी करतो की याच्यात थोडंसं हळद जास्त झाली आहे का? नाही, बरोबर आहे. त्याचा रंग तसाच येतो. रंग तसाच येतो. बरं. म्हणजे मेक्सिकन टोमॅटो सूप हे नुसतं खायला किंवा प्यायलाच चांगलं नाही, तर ते कलरफुल पण आहे. हो की नाही? बरोबर. बरं, आता ह्याला उकळी आली, मिरी घालूया? हो. बस पुरे? हो. बरं. मिरी घातल्यानंतर त्याला एक अजून वेगळी चव येईल ना? हो. चला मग आपलं आता मेक्सिकन टोमॅटो सूप तयार आहे. ओके. पटकन तुम्ही लिहून घ्यायच्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती. मेक्सिकन टोमॅटो सूप बनवण्यासाठी लागणारे साहित्य: ग्रीन टोमॅटोज, मक्याचे दाणे, ब्रॉकली, लाल सिमला मिरची, आलं, कांदा, लसूण, काळी मिरी पूड, कोथिंबीर, लिंबाचा रस, तिखट, हळद आणि मीठ. कृती: प्रथम फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये लसूण, आलं, हिरवा टोमॅटो आणि कोथिंबीर घालून मिश्रण एकजीव करून ते वाटून घ्यावं. फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा परतून घ्यावा. त्यामध्ये लसूण, ब्रॉकली, वाफवलेले मक्याचे दाणे, लाल सिमला मिरचीचे तुकडे, पाणी, मीठ, हळद आणि तिखट घालून मिश्रण उकळून घ्यावं. त्यामध्ये टोमॅटो आणि कोथिंबीरीचं वाटण घालून सूप उकळून घ्यावं. वरून मिरपूड घालावी आणि मेक्सिकन टोमॅटो सूप सर्व्ह करावं. मेक्सिकन टोमॅटो सूप तयार आहे. समीर, तुम्ही केलं इथे एवढं छान. आता आपण ते खाऊयात. हो. गप्पा तुम्ही फार कमी मारता राहो. नाही मारू आता. आता कधी मारू? पुढची रेसिपी बनवायची आहे. पुढची रेसिपी बनवायची आहे. हो. का बरं? ती रेसिपी काय खूप खास आहे का की तेव्हा तुम्ही गप्पा मारणार? ती रेसिपी खास आहे. खास आहे? हो. तुमच्या मनातली आहे का? हो. मग त्या रेसिपीकडे जाऊयात? हो, जाऊया. किचन किंग, तुम्ही असं आम्हाला सांगितलं की आता ह्या रेसिपीच्या दरम्यान तुम्ही खूप गप्पा मारणार आहात. हो. बघू आता आम्ही, म्हणजे रेसिपी कशी होते तेही बघू. हां. आणि मी पाहिन की गप्पा किती मारतोस. बरोबर. काय नाव आहे या रेसिपीचं? फ्राईड मेक्सिकन टॉर्टिया. फ्राईड मेक्सिकन टॉर्टिया. हां. कुठून शिकलास तू ही? माझ्या फ्रेंडने सांगितलेली. फ्रेंड? हो. फ्रेंड की गर्लफ्रेंड? नाही, फ्रेंड. फ्रेंड. मुलगा आहे की मुलगी आहे? मुलगा आहे. हो. कॉलेजमधला मित्र आहे? हां, कॉलेजचा मित्र. त्यांनी कसं काय सांगितलं तुला? नाही, त्याने एकदा बनवलेली. बरं. ती मला आवडलेली. मी त्याला विचारलेली कसं आहे काय. मग त्याला मी विचारलेलं की तू पण इंटरेस्टेड आहेस का या सगळ्या गोष्टींमध्ये? हां. मग तो बोलला हो, मला पण आवड आहे याच्यात असं. बरं. मग तुम्ही एकत्र येऊन करता हे सगळं? नाही, त्याने मला एकदा सांगितलेलं की असं अशी करायची रेसिपी सांगितलेली. ती मी एकदा घरी केलेली, ती मला आवडलेली. बरं. चला मग या टॉर्टियासाठी काय साहित्य लागतं ते आम्हाला सांगा. भिजवलेला मैदा, बेबी कॉर्न्स, येल्लो आणि रेड सिमला मिरची, ओके, मगजबी, बरं, कांदा, चीज, तिखट, कोथिंबीर, आलं आणि मीठ. फ्राईड मेक्सिकन टॉर्टियासाठी लागणारं साहित्य आता आपण पाहिलं. आपल्याला कृती करायची आता. बरोबर. तयार आहात ना? हो. समीर सर? हो. हां. काय करायचं आधी? मगजबी आहे ना, ती घ्यायची. मगजबी. आणि परतून घ्यायची का? बरं. आता हे थोडं आपण लाल होऊ द्यायचं. बरं. चांगलं फ्राय होत आलं की आपल्याला थोडं आलं टाकायचं. नंतर थोडंसं आलं टाकायचं. हां. बरं, ठीक. बरं, मला तुला अजून एक विचारायचं आहे. तुझं नुकतंच लग्न झालं म्हणून मी जरा त्याच्याविषयी तुला जास्त विचारतोय. विचारू ना? विचारा. तूच का आला असतोयस एवढा? नाही, सांग, विचारा. हां, विचारतो. मला सांग, तू गिफ्ट पहिलं काय दिलं होतं तुझ्या बायकोला? टेडी बेअर. टेडी बेअर? का बरं? आवडतो ना जास्ती. कोणाला, तुला का तिला? तिला.
तिला आवडतो. बरं नाही मी एवढ्या करता विचारलं की तू एवढा शेफ आहेस तर म्हटल्यानंतर म्हटलं काही खायला बिला गिफ्ट दिलं होतीस की काय की हा मी केलेला पदार्थ. बरं आता हे छान लाल झालंय. हो. आता काय करायचंय? आपल्याला आलं टाकायचं थोडं. आलं टाकायचंय. मोठे काप घेतलेत आपण आल्याचे. हो ते आपल्याला हे करायचं ना मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं ना. अच्छा वाटून घ्यायचंय. बरं म्हणजे सगळं 2-3 घालू. हां पुरे. हो बस. अजून काय घालायचं आता ह्याच्यात? हे थोडं आपण नंतर जेव्हा वाटताना थोडं तिखट त्याच्यातच टाकायचं. मिक्सरमध्येच घालायचं. थोडं जळून जाईल. त्याच्यात टाकलं तर थोडा कलर येईल. बरं ठीक आहे. म्हणजे याचं वाटण तयार करताना मिक्सरमध्ये आपल्याला थोडंसं लाल तिखट घालायचं हो की नाही? आता आपण याला वाटून घेऊया. एवढा ह्यालाच. बरं चला मग आपण आता हे बिया आणि जे आलं फ्राय करून घेतले ते आता वाटून घेऊया. मगच बी आणि आलं जे आपण परतून घेतलं होतं त्याचं हे वाटण आपण तयार केलंय. तुला हवं तसं झालंय ना? हो. बरं फॅन्टास्टिक. मग आता पुढे काय करायचंय? आता आपली पोळी आहे मैद्याची पोळी लाटलेली आपण ती. बरं मला सांग आपण साहित्यात मग जो मैद्याचा गोळा घेतला होता त्यात फक्त मैदा होता की अजून काय होतं? त्यात कॉर्नफ्लॉवर होता थोडा टाकायचा की ते चिकटपणा थोडा यायला पाहिजे आणि जरा खुशखुशीत लागतील खाताना. क्या बात. म्हणजे तुम्हाला कळलं का की मगाशी आपण जे मळून घेतलं होतं तो फक्त मैदा नव्हता त्यात तुम्ही थोडंसं कॉर्नफ्लॉवर घातलं तरी चालेल. ओके. पुढे आता काय करायचं? आता आपली ही पेस्ट ह्याला लावायची. बरं करा मग कृती. पसरवायची त्याच्यावर. हां पसरवायची. बरं वा. हे झालं. हे झाल्यानंतर आपल्याला कांदा घ्यायचा आहे. बरं फार बारीक न करता त्याच्यात घालतोय ना आपण. हो. बरं स्लाइस करायच्या. बरं ते ठेवा. हे म्हणजे त्याची चवही राहते आणि ते दाताखाली आल्यानंतर जरा चावायलाही छान वाटतं. हो. आता काय? आता कॉर्न्स घ्यायचे ते. बरं बेबी कॉर्न्स. त्यानंतर फ्लेवर येतं. बरोबर. आता हे आपलं शिमला मिरची आणि लाल. बरं मला अजून एक प्रश्न विचारायचा तुला. ही जी काही रेसिपी आहे मैद्याची पोळी तू एकच केली आहेस. आता तू करतोयस ही रेसिपी डेडिकेट तुझ्या बायकोला करतोयस तू. मग खाणार कोण? मी खवय्या म्हणून का तू का तुझी बायको? मी खाणार ना. ते महत्वाचं. कारण बाकी याच्यात आपण आता शिमला मिरची बेबी कॉर्न्स आणि कांदा घातलेला. पुढे काय करायचं? चीज घालायचं याच्यात. चीज घालायचं. हो घ्या. बर आपण आता चीज पण घातलं त्याच्यात. पुढे आपल्याला थोडं तिखट टाकायचं वरून त्याच्यावरती. वरनं. हो. बर आपण हे जेव्हा ह्या बियांचं वाटण केलं तेव्हा त्यात थोडंसं तिखट घातलं होतं आणि आता वरूनही घातलं. पुढे मीठ. पण मग ते मिक्स होतं या सगळ्या पोळीमध्ये. अच्छा पसरवूनच घालायचं. हा पसरून म्हणजे आपल्याला आता तळायचं आहे ना. त्याला तळताना ते सगळं मिक्स होईल. चीज मेल्ट होईल आतमध्ये. ओके. त्याच्यानंतर ते आतमध्ये टेस्ट लागेल. बरं पुढे काय करायचं? आता आपण ह्याला रोल करायचं. एक मिनिट आपल्याला कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर घालायची राहिली. विसरता कामा नाही बरं का. हां पुढे काय मग? कोथिंबीर. हां घ्या. आता आपल्याला रोल करायचं. करा मग. पण मला काय म्हणायचंय? हां बोला. तू फक्त एक रोल नको करूस रे. नाही अजून आहेत आपल्याकडे. आहेत नाही तू कर आमच्यासाठी. हो करतो. तुम्हाला काय ते बघायला आम्हाला थोडंसं छान वाटेल आमच्या प्रेक्षकांना. हो. आणि बघण्याचा उद्देश नंतरचा पण आधी खायला पोटभर मिळेल एवढ्या करता. करशील ना अजून एखादं? व्हेरी गुड. फ्राईड मेक्सिकन तोर्तियासाठी लागणारी जी मैद्याची पोळी आहे त्यात आपण स्टफिंग भरून घेतलेलं आहे. आता अंतिम टप्प्यात आहे. तरी मागच्या रेसिपीपेक्षा प्रमाणात तुलनेने जरा बऱ्या गप्पा मारल्यास तू. हो की नाही? आता पुढे काय करायचं? आता आपल्याला फ्राय करायचंय. डीप फ्राय करायचं ना? हां डीप फ्राय. बरं करा. सावकाश. खूप अलगद करायचं काम आहे. वा वा. फार तरी म्हणजे त्या मनाने तू खूपच चांगला आणि सफाईदारपणे करतोस. आता हे 5 मिनिटात आपलं तयार होईल. मग नंतर खायला तयार ना? चला मग आता तुम्ही पटकन येऊन घ्या फ्राईड मेक्सिकन टॉर्टियासाठी लागणारं साहित्य आणि कृती. फ्राईड मेक्सिकन टॉर्टिया बनवण्यासाठी लागणारं साहित्य: भिजवलेला मैदा, बेबीकॉर्न, पिवळ्या आणि लाल सिमला मिरचीचे तुकडे, मगज बी, कांदा, चीज, तिखट, कोथिंबीर, आलं आणि मीठ. कृती: प्रथम फ्राय मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मगजबी आणि आलं परतून घ्यावं. आलं आणि मगजबीचं मिश्रण तिखट घालून वाटून घ्यावं. एका प्लेटमध्ये भिजवलेल्या मैद्याची पोळी घेऊन त्यावर मगजबी आणि आल्याचं वाटण लावावं. त्यावर कांदा, बेबीकॉर्न, लाल आणि पिवळ्या सिमला मिरचीचे तुकडे, चीज, तिखट, मीठ आणि कोथिंबीर घालून पोळीचा रोल करून घ्यावा. रोल केलेली पोळी गरम तेलामध्ये तळून घ्यावी.
आम्ही सारे खवय्येच्या किचन किंगच्या आजच्या दुसऱ्याच भागात आम्ही तुझ्या घरी आलो आणि तशी ह्या सिरीजची सुरुवातच आहे आणि तुझ्या शेफ म्हणून या क्षेत्रातल्या करिअरची सुरुवातच आहे. होय. कसं वाटलं तुला आम्ही तुझ्याकडे आज आलो? खूप बरं वाटलं मनाला. बरं. आनंद पण तेवढाच झाला. कोणाला? मनाला. बरं. आपल्याला चान्स दिला तुमच्या टीव्हीने, झी टीव्हीने मला बोलवलं. बरं. तुम्ही आले आमच्या घरी. बरं. खूप बरं वाटलं. आनंद झाला ना तुम्हाला? झाला. आम्हाला हे महत्वाचं आहे आणि म्हणूनच खुश राहण्यासाठी झी मराठीकडून तुला ही प्रेमाची भेटवस्तू ही घे. अशाच नवीन नवीन रेसिपीज ट्राय करत राहा आणि तुझं करिअर असं भरधाव वेगाने सुरू कर. करशील ना? चला, आजचा भाग समीरने एन्जॉय केला, संकर्षणने एन्जॉय केला. तुम्ही कसा एन्जॉय केला ते आम्हाला नक्की कळवा. रेसिपीज कशा वाटल्या तेही कळवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. आम्ही सारे खवय्ये किचन किंगच्या आजच्या भागात आपण आलो डोंबिवली पूर्व भागात समीरकडे. इतक्या वेळ मी तुझ्याशी खूप गप्पा मारल्या. आता जरा वहिनींशी बोलतो. कसं वाटतं तुम्हाला तुमचं हे मिस्टर यजमान या क्षेत्रामध्ये प्रोफेशनली काम करायचा विचार करतात आणि करतात आहे शेफ म्हणून? कसं वाटतं? खूप छान वाटतंय. आवडतं तुम्हाला हे? खूप आवडतं. खाता तुम्ही त्याच्या हातचे पदार्थ? आवडतात तुम्हाला ते? खूप छान बनवतात. हो ना? भावा. नाही, आता आमच्या प्रेक्षकांनी त्याचा अनुभव घेतलाच आहे. तुमच्या लग्नाला म्हणे 1 वर्ष झाले. मग आता मी तसा काही फार आजोबा बिजोबा नाही कोणी मोठा, पण तरी एक पद्धत असते म्हणून नाव घ्या बरं मग. आता रुसलेला राहिलेला कृष्ण म्हणतो हास, समीरांचे नाव घेते तुमच्यासाठी खास. वा, क्या बात आहे. म्हणजे मला 1 मिनिट असं वाटलं की आम्ही सारे खवय्ये नसून होम मिनिस्टरचाच कार्यक्रम चाललाय की काय. म्हणजे एवढं छान वाटलं आम्हाला. प्रेक्षकांनाही छान वाटलं असेल या रेसिपीजमुळे. पण मला सांग, यांनी पहिली डिश तुला कुठली खाऊ घातली होती? गाजराचा हलवा. गाजराचा हलवा? हो. मी एवढा करता तुला प्रश्न विचारला की ह्याने उत्तर तेच दिलं होतं. म्हणलं खरंच गाजराचा हलवा तुझ्यापर्यंत पोहोचला होता की? चला, गाजराच्या हलव्यासारखा गोड गोड हा आजचा भाग आम्ही खूप एन्जॉय केला. तुम्ही एन्जॉय केला असेल. या नवीन रेसिपीज तुम्ही लिहून घेतल्या असतील त्या ट्राय करा. मस्त खा, स्वस्त राहा, पाहत राहा आम्ही सारे खवय्ये किचन किंग. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे.